नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनल शेती आणि विज्ञानवर। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तूर कटर यंत्र बनवणार आहोत, ज्याच्या मदतीने आपण तुरीची कटिंग करत असतो। तर ते यंत्र जे रेडीमेड घेतलं तर 1100 ते 1200 रुपयाचं मिळत असते आणि आपण हे यंत्र जर आपल्या टाकाऊ वस्तूंपासून बनवलं तर फक्त 360 रुपयापर्यंत हे बनू शकते आणि सहज बनू शकते आणि त्याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या क्वालिटीचं आणि सुरक्षित सुद्धा बनू शकते। तर त्याचबद्दलची माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण पाहूया आणि त्याची वायरची जोडणी वगैरे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहोत। तर मित्रांनो, मी काही सामान गोळा केलेले आहे, त्याची पूर्ण माहिती तुम्हाला सांगतो। तर प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जो आहे तो स्प्रे पंप असतो आणि स्प्रे पंप जो आहे त्याला अशी मोटर असते। ही मोटर गेली म्हणून आपण याला फेकून देऊ नये, तर याच्या आतमधली जी मोटर असते ती चालू असते। फक्त हे पंप वॉटर पंप काम करणं सोडून देते, त्या एका कारणाने आपण ती फेकू नये। तर याच्यातली मोटर काढून घ्यायची असते। आता तशाचपैकी एक मोटर आपण काढून घेतलेली आहे आणि व्हिडिओ बघता बघता जर व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करून द्या आणि चॅनलला शक्यतोवर सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, ही एक मोटर आहे आणि ही एकदम सुव्यवस्थित आणि चांगली चालत आहे, स्पीडसुद्धा चांगली आहे। तर अशापैकी एक मोटर निवडायची आहे। त्यानंतर मित्रांनो, हा जो एक PVC चा बेंड आहे तो 1.25 इंचीचा बेंड आहे आणि हा 90 डिग्रीचा नाही आहे, तर 45 डिग्रीचा बेंड म्हणून हा मिळत असतो। तर हा आपण एक 1.25 इंचीचा बेंड आणलेला आहे, जेणेकरून हा मोटरमध्ये असं फिट करता येईल आपल्याला। पण हे आता थोडं टाईट फिटिंग आहे, याला थोडं आपल्याला तापवून याचा आकार वाढवून घ्यावा लागेल आणि हे नरम झालं की अशा तऱ्हेने आपण याला फिट करू। तर अशा प्रकारे हे आपली मोटर त्या बेंडमध्ये फिट राहणार। त्याचबरोबर एक 2.5 फुटाचा आपण हा असा PVC पाईप घेतलेला आहे। तर 2.5 फूट ही लांबी भरपूर होऊ शकते, त्यामुळे 2.5 फुटात आपलं काम होऊन जाईल। आणि त्याला हे इंड कॅप जे आहे ते घेतलेलं आहे आपण 10 रुपयाचं आणि हे जे PVC बेंड आहे हे 20 रुपयाचं। तसंच हा जो पाईप होता हा आपण 55 ते 50 रुपयाचा घेतलेला आहे। आता ही मोटर तर फ्रीमध्येच आपल्याला मिळालेली आहे। त्याचबरोबर हे जे रेग्युलेटर आहे हे आपण 80 रुपयाचं घेतलेलं आहे, जे आपल्या स्प्रे पंपला लागत असतं ते वालं हे रेग्युलेटर आहे। आणि एक जुनं चार्जर जे आपल्याकडे खराब झालेलं पडीत चार्जर जे असेल तर त्या पडलेल्या चार्जरचा आपण हा वायर काढून घ्यायचा। याचंच कनेक्शन आपण पंपला देणार, म्हणजे पंपला दिल्यानंतर याला पॉवर सप्लाय मिळणार आणि आपलं कटर काम करणार। आणि हे एक ब्लेड आहे, तर हे ब्लेड आपण 100 रुपयाचं आणलेलं होतं। कदाचित जास्त ब्लेड घेतले असते तर हे 60-70 रुपयाला मिळू शकलं असतं, पण आपल्याला एकच हवं होतं, त्यामुळे हे आपल्याला 100 रुपये लागले। आणि त्याचबरोबर हे एक कपलर आहे, हे कपलर जे आहे ते या मोटरमध्ये अशा प्रकारे फिट होत असते आणि या कपलरला इथे एक एल की नटसुद्धा आहे। या कपलरसोबतच हे एल कीची टी सुद्धा मिळते। तर अशा प्रकारे हे कपलर फिट होत असते। तर हे कपलर जे आहे हे सुद्धा 100 रुपयाचं झालेलं आहे। तर अशा प्रकारे आपलं एकूण साहित्य जे आहे या लिस्टमध्ये हे सर्व साहित्य लिहिलेलं आहे। तर बघा, 1.25 इंचीचा 2.5 फूट पाईप 50 रुपयाचा, 1.25 इंचीचं एक बेंड जे घेतलं आपण ते 20 रुपयाचं, एक इंड कॅप घेतलेला आहे म्हणजेच हे वाला, तर ते 10 रुपयाचं, रेग्युलेटर जे आहे पंपचं हे 80 रुपयाचं आणि मोटरचं जे कपलर घेतलं आहे ते 100 रुपयाचं आणि परत ब्लेड जे घेतलं आहे ते सुद्धा 100 रुपयाचं आणि मोटर स्प्रे पंपची ती फ्री आलेली आहे आपल्याला आणि हे सॉकेटसुद्धा जुन्या चार्जरचं फ्रीमध्ये आहे। तर एकूण टोटल जी आहे 360 रुपये झालेली आहे आणि या रेग्युलेटरच्या फिटिंगच्या मदतीने आपण याला कंट्रोल करू शकतो। म्हणजे अवाढव्य स्पीडचा वापर न करता आपल्याला जेवढी हवी आहे तेवढी स्पीड आपण करणार आणि याच बटनाने आपलं जे मोटर आहे ते बंद चालू सुद्धा होणार आहे। तर अशा प्रकारे हे काम करत असते। तर याची पूर्ण जोडणी आणि फिटिंग पाहूया। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, फार कामाचा व्हिडिओ आहे आणि आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा ही माहिती नक्की शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। हे असं गॅसवर गरम करून घ्यायचं, या बेंडला थोडं गरम केलं पण याला पेटू नाही द्यायचं। तर असं करून ह्याच्यामध्ये आपली मोटर चांगली फिट फसेल असं गरम करून हे साईज याचा बनवून घ्यायचा। तर अशा प्रकारे आपण हे गरम केलेलं आहे। आता आपण याला हे आपल्या मोटरमध्ये फिट करणार आहोत। असं हे चांगलं मजबूत आणि टाईट फिट केलेलं आहे।
हे बेंड आपण गरम करून यामध्ये ही मोटर घालून घेतली आहे. अगदी फिट्ट अशी मोटर बसलेली आहे आणि वायरसुद्धा सॉल्डर केलेले आहे. तर आता हा जो वायर आहे या पाईपमधून आपण आधी काढून घेऊ. वायर आपण असा काढून घेतलेला आहे आणि ही जी आपली मोटर आहे ती अशा प्रकारे इथे फिट करून टाकू. एकदम टाईट फिट होत असते ह्या पाईप या बेंडमध्ये. तर अशा प्रकारे हा अँगल आपल्याला मिळालेला आहे. आपण पाहू शकता अशा अँगलमध्ये आपलं तूर कटर बनणार आहे. आपण या पाईपला थोडं असं कट करून घेतलं. हे जे एंड कॅप आहे याला असं एक छिद्र करून घेतलं आणि हा जो आपला पंपला लागणार आहे तो सॉकेट आहे. याला सुद्धा एक मायनस प्लसचा वायर आहे. तर हे आपण वायर या छिद्रातून काढून घेणार आहोत. याला ड्रिलने एक छिद्र करून घेतलं. हे रेग्युलेटर आहे. आपण इथे हा भाग कापलेला होता तर असा एक खाचा इथे करून घेतलेला आहे. आता हे रेग्युलेटर सोप्या पद्धतीने इथे फिट होईल. तर असं हे रेग्युलेटर फिट झाल्यानंतर याचा जो नट आहे तो व्यवस्थित लावून घ्यायचा म्हणजे आपला रेग्युलेटर इथे फिट बसेल. आता हे आपले रेग्युलेटर व्यवस्थित बसलेले आहे. ही त्याची बटन अशा प्रकारे हे बंद आणि चालू. तर आता मित्रांनो ह्या वायरचं कनेक्शन करायचं आहे. तर आता आपल्याकडे रेग्युलेटरचे 3 वायर आहेत आणि ह्या मोटरचे 2 वायर आहेत. तर यांचं कनेक्शन कसं करायचं तेही बघूया. तर मित्रांनो हा जो लाल वायर आहे आणि हा रेग्युलेटरचा लाल वायर आहे. तर हे लाल वायर जे आहे ते एकमेकांना जोडतील. तसेच हा रेग्युलेटरचा काळा वायर आहे आणि हा रेग्युलेटरचा हिरवा वायर आहे. तर हा जो आहे आपल्या मोटरचा काळा आणि रेग्युलेटरचा हिरवा याची जोडणी करावी लागेल. तर आपण रेग्युलेटरचा हिरवा वायर हा सरळ मोटरच्या न्यूट्रलला दिलेला आहे. म्हणजेच मोटरचा जो मायनस स्पेस होता त्याला दिलेला आहे. आता आपल्यापाशी फक्त एक काळा वायर शिल्लक राहिलेला आहे आणि एक हा लालची जोडी आहे. तर आता बघा आपल्याजवळ एक बॅटरी आहे. बॅटरीला वायर आहेत. तर आता बघा आता या रेग्युलेटरच्या काळ्या वायरला आपण अशा प्रकारे जोडून घेऊ आणि आपल्यापाशी वाचलेला आहे एक लाल वायर. तर आता या लाल वायरला या लाल म्हणजे जिथे 3 लाल वायर येतील, एक रेग्युलेटरचा, एक बॅटरीचा आणि एक आपल्या मोटरचा, तर अशी 3 वायराची जोडणी करून घेतली. तर ही होती रेग्युलेटरची फिटिंग. आता आलं लक्षात तुमच्या. तर अशा प्रकारे ही रेग्युलेटरची फिटिंग केली आहे आणि ही बटन आहे. आता तुम्ही बघा इकडे आपण सध्या तात्पुरता एक फॅन जोडून घेतलेला आहे. तर आता मी बटन चालू करतो आहे. चालू केल्याबरोबर अगदी स्लोमध्ये असं आहे आणि आता मी याची स्पीड वाढवतो आहे. तर अशा प्रकारे याची स्पीड या रेग्युलेटरने कमी जास्त होत आहे. तर ही बघा आता आपण रेग्युलेटर फिट केल्यानंतर हा आहे आपल्या मोटरचा लाल वायर आणि हा आहे रेग्युलेटरचा लाल वायर. तर या दोघांना जोडून घ्यायचं आणि आपल्या पंपाकडून येणारी जी प्लसची म्हणजेच लाल वायरची जी सेटिंग असते ती आपल्याला हवी आहे. तर आम्ही आता चेक केलं तर याच्यामध्ये उलटे वायर आलेले आहेत. तर म्हणजे जे पंपचं प्लस आहे ना ते हे आहे, पण याला कलर निळा येऊन राहिलेला आहे. तर मल्टीमीटरने आम्ही स्वतः चेक केलेलं आहे. तर याला प्लसची सप्लाय आहे. तर तुम्ही सुद्धा चेक करूनच हे काम करा, नाहीतर रेग्युलेटर जळून जाते. तर हे बघा हे प्लस आहे आणि हा प्लसचा वायर लाल वायरची जोडणी केली आपण. म्हणजेच प्लसच्या 3ही सप्लाय म्हणजेच एक मोटरचा, एक रेग्युलेटरचा आणि आपली पंपची सप्लाय येणारा वायर. अशा प्रकारे आपण हे 3 वायर जोडून घेतलेले आहेत. याला व्यवस्थित टेप लावून टाकायचा, कारण बॅटरीच्या बाबतीत शॉर्ट सर्किट होण्याचं खूप भीती राहते. आता मित्रांनो हा जो लाल आहे ना, ज्याला आपण प्लस समजत होतो, हा इथे मायनस निघालेला आहे. तर हा जो मायनस वायर आहे
तर हा रेग्युलेटरचा जो काळा वायर आहे ना त्याला येणार, म्हणजेच तुमच्या पंपची जो सप्लाय येणार आहे या सॉकेटच्या माध्यमातून, तो जो वायर आहे तो सरळ इथे लागणार रेग्युलेटरच्या काळ्या वायरला. मोटरचा काळा वायर जो आहे तो रेग्युलेटरच्या हिरव्या वायरला देऊ. तर अशा प्रकारे आपण याची फिटिंग करून घेऊ. हे अशी जोडणी आहे. रेग्युलेटरच्या हिरव्याला मोटरचा द्यायचा आहे फक्त एकच वायर. तर हे असं फिटिंग झाल्यानंतर हे वायर थोडे आतमध्ये ढकलून द्यायचे. त्याच्या आतमध्ये पुष्कळ जागा आहे, सहज हे वायर आतमध्ये जाऊ शकतात. तर अशा प्रकारे सर्व वायर आतमध्ये गेल्यानंतर हे जे इंड कॅप आहे, ही इंड कॅप आपण इथे लावून देऊ. तर अशा प्रकारे आपलं इंड कॅप फिट झालेलं आहे. हे रेग्युलेटर मार्किंग सुद्धा आहे. अशा तऱ्हेने हे समोर स्पीड वाढवेल. तर आता फायनल चेक करूया एक वेळ. आता बघा, इथे हा प्लस दिलेला आहे आणि इथे मायनस दिलेला आहे. तर हा प्लसचा जो वायर आहे तो इथे जाईल आणि मायनसचा इथे जाईल. आमचं टेस्टिंगच्या दरम्यान एक रेग्युलेटर जळालेला आहे, कारण या वायरचं कनेक्शन कंपनीने उलटं दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही खात्री करून घ्या तुमच्या पंपातून येणारा नेमका प्लसचा वायर कोणता आहे. तर मित्रांनो, आता आपण सध्या तात्पुरत्या चेकिंगसाठी याला एक हा फॅन लावू, म्हणजे स्पीड कशी काय नियंत्रित होत आहे ते माहीत पडेल. तर बघा मित्रांनो, हा सुरू झालेला आहे अगदी स्लोमध्ये आणि आता बघा याला मी थोडं थोडं वाढवतो आहे. हा एकदम जास्त वेगाने फिरतो आहे. हा उलटा फिरतो आहे, म्हणजे हा अशा राऊंडमध्ये फिरतो आहे. त्याचं कारण पण सांगतो. हा जेव्हा असा फिरतो आहे तर आपण हे जे पुलर लावणार आहोत, तर या कपलरचं जर हा असा फिरतो आहे आता आणि आपण कपलर लावतो त्याचा नट असा टाईट होत असतो. तर हे जेव्हा असं फिरणार तर हा नट ऑटोमॅटिक टाईट होत जाणार. जर हे असं फिरलं असतं तर हा नट वेगासहित हा ऑटोमॅटिक ढिला झाला असता. म्हणून आपण याचं उलटं रोटेशन तयार केलेलं आहे. त्याच हिशोबाने आपण याचा ब्लेडसुद्धा फिट करून घेऊ. तर आता याचं ब्लेड फिट करू. तर मित्रांनो, या कपलरला असा एक एलेंकी नट आहे, याला थोडं ढिलं करून घ्यायचं आणि याचा जो शाफ्ट आहे याचा चपटा भाग पाहून त्याच दिशेने याला फिट करून घ्यायचं. आता फिट केल्यानंतर या एलेंकी नटाला छानपैकी टाईट करून घ्यायचं. एलेंकीच्या मदतीने याला छान टाईट करून घेतलं की याचा हा नट काढून घ्यायचा. हे अशा प्रकारचं ब्लेडचं पातं आहे. तर मित्रांनो, आपण हे ब्लेड फायनली फिट केलेलं आहे. आता बघा, हे अशा प्रकारे चालू झालेलं आहे. बघा याची स्पीड, एवढी याची स्पीड आहे. आणि आपल्याला जर एवढा वेग नसेल हवा तर आपण याला कमी सुद्धा करू शकतो. आणि कमी वेगात हे अशा प्रकारे चालणार. तर दुसरा पर्याय सुद्धा आहे मित्रांनो. आपण या कटरला हे ब्लेड काढून इथे एक क्लचचा जो वायर असतो, आपल्या मोटरसायकलचा जो क्लचचा वायर असतो, तो साधारण एवढा लांब घ्यायचा आणि या पात्यापेक्षा थोडा जास्त लांब घ्यायचा आणि त्याला आपण हा नट खोलून त्याला अशी एक आटी मारून त्याला दोन्हीकडे ते पदर सोडून त्याला टाईट करून घ्यायचं. आणि तो वायर दोन्हीकडून कट असतो. तो वायरसुद्धा फिरला तर तो वायर लवचिक असतो, तो कधीच तुटणार नाही. त्यामुळे त्याने सुद्धा कटिंग चांगली होऊ शकते आणि त्या क्लच वायरच्या मदतीने आपल्याला धोकासुद्धा होणार नाही आणि व्यवस्थित कटिंग मिळेल. म्हणून ब्लेडवर अवलंबून न राहता तुम्ही क्लचचा वायरसुद्धा यामध्ये वापरू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण हे घरगुती सामानाने आणि ज्या जुन्या वस्तू होत्या त्यापासून हे जुगाड केलेलं आहे. हे बघा अगदी स्लोमध्ये आणि याची स्पीड वाढवल्यास अशा प्रकारे याचा वेग आहे आणि असं हे कटर तयार झालेलं आहे. तर हा फॉर्म्युला जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि समोर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत धन्यवाद आणि जय हिंद मित्रांनो.